विद्यार्थी मित्रांनो, हे इन्शुरन्स क्लेममधलं हे दुसऱ्या नंबरचं उदाहरण आहे. आणि याच्यामध्ये दुसरी मेथड्स आहे की या मेथडमध्ये आपण एक पहिले मेथडचं उदाहरण घेतलं होतं, ज्यामध्ये आपण पुअर सेलिंगच्या बाबतीमध्ये आपण काही भाग समजून घेतला होता. म्हणजे जो माल खराब होतो त्याच्याबद्दल आपण बरीचशी माहिती समजून घेतली होती एका उदाहरणामध्ये. आता यामध्ये पुअर सेलिंग झालं. आता लॉस अँड प्रॉफिट पॉलिसी. आता ही लॉस अँड प्रॉफिट, आतापर्यंत काय व्हायचं की क्लेम हा गुड्सबद्दल जो स्टॉक राहायचा त्या व्यापाऱ्याचा किंवा जो मर्चंट असेल किंवा कोणी असेल, तर त्या स्टॉकबद्दल तो क्लेम करायचा. आणि म्हणून क्लोजिंग स्टॉक आपण फाइंड आउट करत होतो की ज्या दिवशी फायर लागलेली असेल, कंपनीच्या वेअरहाऊसला ज्या दिवशी फायर लागली किंवा आग लागली असेल, त्या दिवशी त्याच्या गोदामामध्ये किती रुपयाचा माल होता, तो माल जळलेला असतो आणि त्याच्याकरता तो मग क्लेम करत असतो. परंतु आता ही जी मेथड्स आहे, ही मेथड मात्र थोडी वेगळी आहे. याचा प्रॉफिट पॉलिसीज मेथड म्हणतात. म्हणजे काय होते नेमकं बघा, की जेव्हा एखाद्या कंपनीच्या इन्शुरन्स कंपनीच्या गोदामाला आग लागते किंवा त्याच्या शॉपला आग लागत असते, तर त्याच्या शॉपला आग लागल्यानंतर तुम्हाला माहीत असेल की त्याचं सगळं तो बिझनेस असतो तो डिस्टर्ब झालेला असतो. आणि मग सहजच आहे की एखाद्याच्या शॉपला किंवा त्याच्या वेअरहाऊसला आग लागली असेल, तर पुढचे त्या आग लागल्यानंतर 3 ते 4 महिने त्याचे जे कस्टमर आहे किंवा त्याचे जे 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 कस्टमर असते ते डिस्टर्ब येत नाही, किंवा त्याच्यामुळे त्यांना माहीत पडते की अरे याच्या वेअरहाऊसला आग लागलेला, तो माल बरोबर मिळणार नाही, असं वगैरे वगैरे अनेक गोष्टी होतात. आणि म्हणून मग त्याच्या दरम्यान त्याचं काय होत असते की आग लागल्यानंतर पुढचे काही महिने तरी, तर त्या आग लागल्यानंतरच्या पुढचे काही महिन्याला त्याचा जो सेल्स कमी होत असतो. कारण नॉर्मल कंडिशनमध्ये ना आग लागल्यानंतर या 2 सेल्समध्ये नेमका फरक असणारच. कारण नॉर्मल कंडिशनमध्ये त्याचा सेल्स कधीही जास्त असणार आणि मग आग लागल्यानंतर 3-4 महिने तरी कमीत कमी. तर या आग लागल्यानंतरच्या 3-4 महिन्याला इंडिमिनिटी पिरियड असे म्हणतात, म्हणजे नुकसान भरपाईचा अवधी. तर या नुकसान भरपाईच्या अवधीमध्ये जो कमी होणारा जो सेल्स असतो त्या सेल्स कमी झाल्यामुळे त्याला नॅचरली प्रॉफिट कमी होणार. आणि म्हणून असे अनेक इन्शुरन्स असे अनेक मर्चंट आहे की जे लोक आपल्या आग लागल्यानंतर पुढचे 3-4 महिने त्याचा सेल्स कमी होणार आहे आणि त्या सेल्स कमी झाल्यामुळे त्याचा प्रॉफिट कमी होत असतो. आणि मग तो प्रॉफिट कमी झाल्यामुळे तो आपला प्रॉफिट इन्शुअर्ड करून घेतो. तर याला म्हणतात लॉस अँड प्रॉफिट पॉलिसीज. आणि म्हणून आपण या संदर्भात असं तर एक उदाहरण बघणार आहोत. आणि ते उदाहरण बघा की तसं हे सोडवण्यासाठी सोपं पडते की बघा, ऑन 31 डिसेंबर 2000 ए फायर डॅमेज द बिल्डिंग ऑफ भारत लिमिटेड आहे, ते डीच्या ठिकाणी बी वाचा, भारत लिमिटेड, रिझल्टिंग इन ए डिस्ट्रप्शन ऑफ द बिझनेस युनिट 31 मार्च 2001. त्याचं 31 मार्च 2001ला त्याचं युनिट डिस्टर्ब झालं होतं, म्हणजे आग लागली होती म्हणते तो. ठीक आहे. द कंपनी इज इन्शुअर्ड अंडर द लॉस पॉलिसी प्रॉफिट. द कंपनीने तो त्याचा प्रॉफिट किंवा लॉस, लॉस तर आपण त्याला इन्शुअर्ड म्हणजे लॉसच इन्शुअर्ड करून घेतो आपण, त्याचं म्हणजे प्रॉफिटमुळे न झाल्यामुळे त्याला होणारा जो लॉस आहे तो म्हणून त्याला लॉस प्रॉफिट म्हणतात. आणि म्हणून त्याने ती पॉलिसी काढलेली होती आणि ती पॉलिसी होती त्याची 2,70,000ची विथ ए 6 मंथ पिरियड. त्यांनी किती महिन्या पिरियडसाठी काढली होती? इंडिमिनिटी पिरियड किती म्हणते तो? 6 महिन्याच्या अवधीमध्ये जो लॉस कमी होणार आहे म्हणते तो. तर त्या 6 महिन्याच्या अवधीकरता त्यांनी 2,70,000ची त्याने तो आपला, किंवा माझ्या एखाद्या शॉपला किंवा म्हणजे दुकानाला किंवा याला आग लागली असेल, तर त्याच्यानंतर पुढचे 6 महिने माझ्या दुकानाला कमी प्रॉफिट सेल्स होणार आहे आणि सेल्स कमी झाल्यामुळे माझी प्रॉफिट कमी होणार. आणि म्हणून त्यांनी तो प्रॉफिट 2,70,000 रुपयाच्या पुढच्या 6 महिन्याकरता त्याने इन्शुअर्ड करून घेतला होता इंडिमिनिट पिरियडचा. द कंपनी अकाउंट फॉर इट्स फायनान्शियल इयर एंडेड 31 मार्च 2002. म्हणजे त्यांनी 2000चं डिसेंबर एंड करता त्यांनी आपली अकाउंट शो केले होते की डिसेंबर 2000च्या अकाउंट सेल त्याने दाखवलेले होते. ते बघा की सेल्स दाखवले त्याचा 10 लाख रुपये होता. नेट प्रॉफिट मागच्या वर्षामध्ये 1 लाख झालेला होता.
आणि इन्शुअर्ड स्टँडिंग एक्सपेंडिचर, त्याला फिक्स एक्सपेंडिचरसुद्धा म्हणतात आपण, असे त्याचे 3 लाख रुपये होते. सेल्स फॉर द 12 month ended 31st December 2000 was रुपीज 8,10,000. म्हणजेच त्याच्या हे बघा, त्यांनी जो म्हटलं की ऑन 31 डिसेंबर द फायर डॅमेज, म्हणजे 31 डिसेंबर 2000ला त्याचे फायर लागलेली होती आणि 31 मार्चपर्यंत तो पिरियड डिस्टर्ब पकडला, म्हणजे 3 महिन्यातच त्यांनी अवधी आपली इंडिपेंडेंट पिरियड पकडलेला आहे. ॲक्च्युली त्यांनी 6 महिन्याकरता तो आपला पिरियड इंडिपेंडेंट पिरियड सिक्युअर्ड करून घेतलेला होता. परंतु त्यांनी आता क्लेम करताना फक्त डिसेंबर 2000ला आग लागलेली होती, परंतु जानेवारी, फरवरी, मार्च असे 3च महिने इन्शुअर्ड करून घेतलेले होते. म्हणजे बघा, त्यांनी 31 डिसेंबर मार्च हे दाखवलेलं आहे त्याचा त्यांनी अवधी. ठीक आहे. तर आता म्हणून त्यांनी या 31 डिसेंबरला एंड होण्यासाठी त्याचं ही माहिती दिलेली आहे तुमची 12 महिन्यासाठी. आणि मग तो का म्हणते तर सेल्स फॉर द 12 month ended 31st December 2000 was rupees 8,10,000 during the period of indemnity discharge for this month. It was rupees 90,000 whereas during the corresponding. म्हणजे त्यांनी का म्हटलेलं आहे बघा की ज्या तारखेला आग लागली त्या तारखेच्या 12 महिन्यापूर्वीचा सेल्स त्यांनी एकूण 8,10,000 दाखवलेला होता. पुढे तो काय म्हणते बघा की त्याच्या डिस्टर्ब झालेल्या म्हणजे 3 महिन्याच्या पिरियडचा सेल्स किती दाखवलेला आहे त्यांनी तुम्हाला 90,000 रुपये सेल्स दाखवलेला आहे फक्त. परंतु याच दरम्यान म्हणजे आता समजून जा जानेवारी, फरवरी, मार्च 2001 याचा हा इंडिमिनिटी पिरियड आहे. म्हणजे डिसेंबरला जर आग लागली असेल तर जानेवारी, फरवरी, मार्च या 3 महिन्यामध्ये त्याचा सेल्स नॅचरली आग लागल्यामुळे कमी होणार आहे. तर या दरम्यान मागच्या वर्षी याच संबंधित 3 महिन्याचा मागच्या वर्षाचा सेल्स बघून घ्या, त्याचा किती आहे बघून घ्या, 1,80,000 रुपये सेल्स आहे. त्यांनी का म्हटलं बघून घ्या, द करस्पॉन्डिंग 3 month इन द प्रिव्हियस इयर इट वॉज रुपीज 1,80,000. म्हणजे या आग लागल्यानंतर 3 महिन्यामध्ये जो माझा विक्रय झालेला आहे, सेल झालेला आहे, तो आहे 90,000. परंतु समजून जा याच दरम्यान मागच्या वर्षी माझा सेल्स किती झाला होता, 1,80,000. तर नॅचरली आहे, मला सांगा की जर आग लागली नसती तर त्याचा एवढाच सेल्स किंवा याच्यापेक्षा उलट जास्त सेल झाला असता. आणि म्हणून त्याने काय म्हटलं की फाइंड आउट द क्लेम टू बी लोड विथ द इन्शुअरन्स कंपनी फॉर द लॉस प्रॉफिट. आता ह्याच्यात विशेष काही नाही आहे, खूप असं कठीण बाब पडणार नाही आहे. फक्त आपल्याला का करावं लागेल, 2 रेशो काढावं लागत असते यासाठी आणि अगोदर शॉर्ट सेल काढावं लागत असते. तर आता आपला इंडिमिनिटी पिरियड किती आहे तुमचा, 3 monthचा इंडिमिनिटी पिरियड आहे. तर म्हणून पहिल्या अगोदर काय काढायचं आपण, शॉर्ट सेल काढायचा. शॉर्ट सेल्स म्हणजेच कमी झालेला विक्री. तर आता मला सांगा मागच्या वर्षी आता यावर्षी जो आपला इंडिमिनिटी पिरियड 3 महिन्याचा पकडलेला आहे बघून घ्या. 1 जानेवारी म्हणजे 31 2000 आहे ना, तर 31 मार्च 2001 पर्यंत हे 3 महिने होते. ॲक्च्युली 1 जानेवारी जरी पकडलं तरी चालतं तुम्ही. तर तो सेल्स आहे तुमचा 90,000 रुपये. म्हणजेच आग लागल्यानंतरच्या 3 महिन्याचा सेल्स किती दाखवलेला त्यांनी, 90,000 रुपये. आणि याच दरम्यानचा म्हणजे सिमिलर पिरियडचा मागच्या वर्षाचा सेल्स किती होता, 1,80,000 रुपये. म्हणजेच याचा अर्थ बघा की मागच्या वर्षी या 3 महिन्याचा सेल्स होता 1,80,000, परंतु आग लागल्यानंतर झालेला सेल्स किती आहे, 90,000 रुपये. म्हणजे आपला आग लागल्यामुळे शॉर्ट सेल किती झाला, शॉर्ट सेल म्हणजे आपलं कमी विक्री किती झाली, 90,000ची विक्री ही कमी झालेली आहे. आता 90,000ची विक्री म्हणजेच काही प्रॉफिट नव्हे, कारण विक्रीमध्ये प्रॉफिट हा पर्सेंटेज असतो ना आपला. जसं आपण एखादी सेल्स केलं असेल तर सेल्समध्ये 20% 30% आपला प्रॉफिट असतो. मग इन्शुरन्स कंपनी का म्हणते की आम्ही तुम्हाला या 90,000च्या विक्रीचा प्रॉफिट कसा, तुम्ही आम्हाला तुमचा प्रॉफिट काहीही सांगू शकाल, म्हणून आम्ही तुम्हाला 2 रेशो देतो, त्यातला कमी रेशो तुम्हाला प्रॉफिट म्हणून अलाव करू. तर म्हणून या ठिकाणी तुम्हाला 2 रेशो काढावा लागेल बघा, 2%. पहिला काढावा लागेल अर्निंग रेशो आणि दुसरा काढावा लागेल इंडिमिनिटी रेशो. पहिला कोणता काढावा लागेल आपल्याला, अर्निंग रेशो, म्हणजे आपला सेल्सवर किती प्रॉफिट असतो, आणि दुसरा काढावा लागतो इंडिमिनिटी रेशो. अर्निंग रेशो कसा काढायचा की त्यांनी सांगितलं बघून घ्या की मागच्या वर्षी तुमचा नेट प्रॉफिट किती आहे बघून घ्या. हे बघा मागच्या वर्षीचा नेट प्रॉफिट दाखवलेला आहे तुम्हाला. नेट प्रॉफिट आहे 1,00,000 आणि स्टँडिंग एक्सपेंडिचर आहे 3,00,000. असे एकूण या फॉर्म्युल्यामध्ये बघा काय आहे तुमच्या की नेट प्रॉफिट प्लस स्टँडिंग एक्सपेंडिचर डिवाइड बाय सेल्स इंटू 100 असा हा अर्निंग रेशोचा फॉर्म्युला आहे.
तर नेट प्रॉफिट होता 1,00,000. नेट प्रॉफिट आपला किती होता? 1,00,000 होता नेट प्रॉफिट. आणि स्टँडिंग एक्सपेंडिचर किती होते आपले? 3,00,000 रुपये होते. 3,00,000 रुपये असे मिळून आपले एकूण किती झाले हे बघा. एकूण आपले असे मिळून आपले एकूण 4,00,000 रुपये झालेले आहे. 3 आणि 1 एकूण 4,00,000 रुपये. आणि आपला मागच्या वर्षी सेल्स किती दाखवले त्या गंटामध्ये? 10,00,000 रुपये आणि गुणिला 100. म्हणजे आपण याचा अर्थ 40% प्रॉफिट आपण सेल्सवर आपण कमवतो असा याचा अर्थ होतो. मग दुसरा रेशो काढावा लागतो इंडिमिनिटी रेशो, म्हणजे नुकसान भरपाई रेशो ज्याला म्हणतो. आणि नुकसान भरपाई रेशोसाठी बघा काय फॉर्म्युला आहे. पहिले तुम्हाला लिहावं लागेल त्या फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट ऑफ पॉलिसी. तुमची पॉलिसी किती रुपयाची होती? तर आपली बघा पॉलिसी होती 2,70,000ची. आणि ज्या तारखेला तुमचं फायर लागले असेल, हे बघा प्रेसिडिंग डेट ऑफ फायर म्हणजे आग लागल्याच्या दिवसाच्या 12 महिन्याचा सेल्स. म्हणजे ज्या तारखेला आग लागली असेल, डिसेंबरला आग लागली असेल तर 31 डिसेंबरला, तर त्याच्या 12 महिन्याचा अगोदरचा सेल्स त्याने गणितात तो दिलेला असतो. ते बघा त्यांनी दिलेला तुमचा 8,10,000 रुपये. आग लागण्याच्या पूर्वीचा 12 महिन्याचा सेल्स 8,10,000 या गंटामध्ये दिलेला बघून घ्या. हे बघा इथे दिलेला सेल्स तुमचा आग लागण्याच्या डिसेंबर एंडेडच्या 31 डिसेंबरचा 8,10,000 रुपये सेल दिलेला आहे. म्हणून हा जो सेल्स आहे हा सेल्स या इयर एंडेडचा सेल्स नाही आहे. इयर एंडेडचा सेल्स इथं येतो. इयर एंडेडचा सेल्स इथे आहे. परंतु फायर लागल्याच्या ज्या तारखेला फायर लागले तिथून अगोदरचे 12 महिन्याचा सेल्स दिलेला असतो तो 8,10,000 रुपये. आणि आता म्हणून पॉलिसी अमाऊंट आहे 2,70,000 रुपये. त्याच्यानंतर आपला सेल्स आहे 8,10,000 रुपये गुणिला 100. हा निघतो 33.33%, म्हणजे याला 1/3 असे म्हणतात. आता या दोन रेशोमधून जे कमी असेल, म्हणजे आता बघा अर्निंग रेशो आपला 40% आहे आणि इंडिमिनिटी रेशो हा 33.33 आहे. या दोनमधून जो कमी रेशो असतो तो घ्यावा लागत असतो आणि मग तो क्लेम करेल. तर बघा त्यांनी कसं क्लेम केलेलं आहे. त्यांनी क्लेम इज इक्वल टू आपला शॉर्ट सेल किती झालेला आहे? 90,000 रुपयाचा शॉर्ट सेल झालेला आहे. आणि या दोघांमधून कमी कोणता आहे? ह्या 33.33 म्हणजे 1/3, म्हणजेच 1/3 म्हणजे 33,000 रुपयाचा प्रॉफिट आपला हा नुकसान झालेला आहे. तर 30,000 रुपयाचा आपण इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करायचा असतो. अशा प्रकारे प्रॉफिट पॉलिसी मेथड आपल्याला विचारली जात असते. तर अशा प्रकारे तुमची क्लेमची मी 2 वेगवेगळ्या मेथडचे 2 एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेले आहे. आता पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला अमलगमेशन्स आणि होल्डिंगवर पाठवत आहोत.